श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवत गीता अध्याय 18वा. संक्षिप्त मराठी अर्थ. 18व्या अध्यायाचा आजचा दुसरा भाग. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्ध होवो न होवो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा करणारा, बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्षशोकांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. हे धनंजया, आता बुद्धीचे आणि धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्विक बुद्धी होय. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म, तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. हे अर्जुना, तमोगुणांनी व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर पदार्थांनाही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्विक होय. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो, ती धारणा तामसी होय. हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात, तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियावर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये आणि शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींच्यावर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करणे आणि परमात्मतत्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्वच क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती, गोपालन आणि क्रयविक्रयरूप सत्यव्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून
परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.